नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय निबंध लेखन. विषय आहे माझं गाव. माझं गाव हे माणुसकीच्या समृद्धीनं भरलेलं, दगडमातीने बांधलेलं, कौलारू छप्पर असलेल्या घरांचं, गल्लीबोळांचं गाव. मधोमध मारुतीरायाचं मंदिर, 12 बलुतेदारांचं गाव, सरकारी दवाखाना, सराफ दुकान, जिल्हा परिषद शाळा, वसंतराव पाटील विद्यामंदिर मांजर्डे 10वी व कॉलेजची 2 वर्ष अशी विद्यमान शाळा, अशा सर्व सोयी सुविधांनी नटलेलं माझं गाव मांजर्डे. गावात प्रवेश करण्याआधीच वस्ती लागते. त्या वस्तीच्याच डाव्या बाजूला गावात प्रवेश करताना विठ्ठल रखुमाईचं खूप छान मंदिर आहे. भव्य सभा मंडप आणि तिथे कीर्तन प्रवचन नेहमी होतात. वस्ती आणि मंदिर हे उंचीवर आहे. तिथून खाली उतरलं की आमचा कापूर ओढा लागतो. पावसाळ्यात त्याला पाणी असतं. ओढ्यावरच पूल बांधलेला आहे. ओढ्याला पूर आला की वस्तीवरील माणसांना गावात येत नाही आणि गावातील माणसांना वस्तीवर जाता येत नाही. सांगली तासगावला जायचं यायचं असेल तर येता जाता येत नाही. शाळेतील मुलांना शाळेला जाता येत नाही, कारण शाळा सुद्धा वस्तीपासून खूप लांब आहे. सर्वांच्या सोयीसाठी पूल बांधलेला आहे. ओढ्याच्या काठालाच वडाचं मोठं झाड आहे. वटपौर्णिमेला गावातील सर्व स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी वडाची पूजा करायला तिथे जातात. गौरीच्या वेळेस गौर आणायला स्त्रिया ओढ्याला जातात. मोठी पांघरुणे धुण्यासाठी सुद्धा मोठ्या मोठ्या दगडांची सोय ओढ्यामध्ये आहे. ओढ्याचं पाणी एवढं स्वच्छ असतं की उभा राहिल्यानंतर मोठे दगड, शंख, वाळू सर्व काही पाण्यातलं दिसतं. पुढच्या काठाला मोठी मोठी झाडं. ओढ्यावर पाणी पिण्यासाठी जनावर येतात, कुत्री सुद्धा पोहत येतात. तिथून लगेच स्टँड येतं. त्याच्या मागील बाजूस कुस्तीचं मैदान आहे. हनुमान जयंतीच्या वेळेस तिथं कुस्त्या खेळल्या जातात. तिथूनच उजव्या हाताला एक रस्ता गौरगावला जातो. डाव्या हाताला गाव सुरू होतं. गावात प्रवेश करता करताच मारुतीचं मंदिर लागतं. मारुतीला नमस्कार करूनच बहुतेक जण आपल्या घरी जातात. श्रावण महिन्यात 4 शुक्रवार गावातील स्त्रिया एकमेकांकडे हळदी कुंकाला जातात. आमचं घर म्हणजे लागून एकमेकांचे 6 मोठे वाडे. एकाच्या घरावर चढलं की शेवटच्या घरावर जाता येतं. गावातील मोठी लोक प्रत्येकाच्या मुलांचं एकमेक कौतुक करतात. सुखदुःखात सहभागी होतात. अजूनही गावात भंडारा एकत्र केला जातो. आमच्या ब्राह्मण कुटुंबातील बायका एकत्र शेवया पापड करतात. डोहाळ जेवण, मंगळागौरी, संक्रांत सण, दसरा, भाऊबीज हे सण खूप प्रेमाने साजरे केले जातात. सासरहून आलेल्या गावातील मुली देखील आपली मुलगी असल्यासारखंच खायला प्यायला घालून ओटी भरून तिची पाठवणी केली जाते. कुठल्याही मुलीचे पती गावी आले तर त्याला जावई बापू म्हणूनच बोलतात, मान देतात. एवढं अगत्य आमच्या मांजर्डे गावात आहे. माझी आई असंच सर्वांचं कौतुक करणारी, शेजारच्या मुली देखील आपल्याच आहेत असं म्हणणारी. आई माझी गावाचीच काकू झाली होती. आई माझी हिंदी रत्न होती. 1ली ते 4थी क्लासेस घ्यायची. वस्तीवरची मुलं जर क्लासला येत असतील तर क्लास संपल्यावर त्यांचे पालक येईपर्यंत पोरांना खायला प्यायला घालून बसवत असे. गरीब विद्यार्थ्यांकडून फी देखील घेत नव्हती. आमच्या घरी गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता. सर्वांचं अगत्य असायचं. सामान्य माणसाकडे पैसा आला की त्याचं जसं राहणीमान बदलतं तसंच आमच्या मांजर्डे गावचं रूप देखील आता बदललं आहे. घरं आता स्लॅबची झाली आहेत. आमच्या वेळेस क्लास एसटीची जादा सोय नव्हती. आता जादा एसटी सुरू झाल्या. गावातच इंग्लिश गणितची क्लासची सोय झाली. माझीच भाऊजय 8वी ते 10वी इंग्लिश गणिताचे क्लासेस घेते. आम्हाला ज्या वेळेला मिळालं नाही ते माझ्या भाऊजयमुळे इतर मुलांची क्लासची सोय झाली. गावात दुकानं वाढली. शहरासारखे कपडे मिळू लागले. कपडे परिधान करण्यात सुद्धा आता बदल झाले. कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, बासुंदी, श्रीखंड, पेपर डिश,
दही हे सर्व मिळू लागलं. हे वैभव आता वाढलेलं आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणजे तासगाव, तिथे जायला लागायचं ते आता वाचलं आहे. गावातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे हनुमान जयंतीचा. हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. मांजर्डे गावातील जिथे नोकरीला असतील तिथून लोक यात्रेसाठी येतात. सासरी असलेल्या मुली येतात आणि गावात हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आता यात्रेचे स्वरूप देखील पालटलं आहे. यात्रेत खेळ, कुस्तीचे फड आणि कलापथक असते. हनुमान जयंतीच्या दिवशी गावातून मारुतीची पालखी काढली जाते. घरातल्या स्त्रिया मारुतीला ओवाळतात. हे मांजर्डे गावचं आध्यात्मिक वैभव आहे. आंबेडकर जयंती, सिद्धेश्वर जयंती, रेणुका देवीची यात्रा अशाच मोठ्या उत्साहात होते. माहेरी जाते तेव्हा जोडलेल्या माणसांकडे जाऊन येते आणि ज्या वेळेला सासरी यायला निघते तेव्हा आसपासचे लोकसुद्धा आमचा निरोप घ्यायला येतात. अशी माया, प्रेम, आपुलकी जिथे मिळते ते माझं गाव खूप सुंदर आहे.